जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद फट येत नाही गेल्याशिवाय राहत नाही आपण भावना त्यांच्या लक्षात घ्या म्हणजे तुमच्यामध्ये आम्ही कोणत्या प्रकारचं राजकारण करत नाही म्हणजे इथं येण्याचं तुमच्यापर्यंत भाग म्हणजे असा आहे की गेल्या 3 आठवड्या अगोदर चिखली शहरामध्ये जी अतिवृष्टी झाली होती व जे आमच्या भागातील म्हणजे जे फजानगर म्हणून आपण त्यांना समजलो प्रभाग 3 मधील व प्रभाग 2 मधील व काही सैलानी नगरच्या त्या भागातील व चिखली शहरातील अशा अनेक भागामध्ये तर जास्त करून तिच्यामध्ये समजा ह्या मुस्लिम समाजाच्या महिलांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शिवसेना कधीही जातीपातीचं राजकारण करत नाही कारण बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे 80% राजकारण 20% समाजकारण या हिशोबानं आम्ही ते काम करतो. सर्वात पहिले आम्ही त्यांना त्याशी वाचवण्याचं तिथं काम केलं आहे. पण हे लक्षात घेता तुमची सर्व तहसीलची टीम बी प्रशासन बी तुम्ही मोलाचे सहकार्य तिथं म्हणजे तिथं लाभला आहे ते सर्वांच्या वतीने त्या गोरगरिबांचा आशीर्वाद तुम्हाला तिथं लाभणारच आहे कारण तत्पर अधिकारी म्हणून तुम्ही संबोधले जातात आणि सांगायचा भाग म्हणजे साहेब तिथं आपल्या जिल्ह्याचे लाडके खासदार नामदार केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांनी स्वतः या महिलांना तिथं त्या भागात अतिवृष्टी पूरग्रस्त भागात भेट दिली व तात्काळ तुम्हाला तिथं पंचनामे करण्यास सांगितले. त्यांच्या पहिले आपले पंचनामे झाले असून मी तुम्हाला विनंती करतो आपले जे पंचनामे आमचे जे तलाठी असून त्यांना आपण इथं हजर करण्यास सांगावं. हां कारण काय व्हावं लागलं तिथं सर्व पंचनामे मंजूर झाले. सर्व पंचनामे इथं मंजूर झाले. यांना यांच्या बँकेचे पासबुक असून यांना यांचे आधार कार्ड असून यांना यांचे जागेचे डॉक्युमेंट असून आमचे अल्पसंख्याक विभागाचे सादिक भाई यांनी घरोघरी जाऊन त्या बिचाऱ्या महिलांच्या डॉक्युमेंट जमा केले झेरॉक्स काढले आपल्या प्रशासनापर्यंत आपले तलाठी साहेब असून खेडेकर साहेब त्यांच्यामार्फत दिले आणि निश्चितच त्या लोकांची यादी आपल्या शासनामार्फत मंजूर झाली. पण काही करत असताना आज शासन गोरगरीब लोकांना जसं शासनाचा नवीन जी आर आहे की बो ज्यांना जागा नाही आहे त्यांना जागा घेण्यासाठी अनुदान हे शासन देत असतं. पण आज या लोकांना त्या भागामध्ये समजा थोड्या पैशामध्ये त्या टायमात फ्रॉड भेटले काही कारणास्तव त्यांच्या जागेच्या काही जणांच्या खरेदी झाल्या नाही व त्या खरेद्या का झाल्या नाही याची चौकशी आपण करण्यात यावी आणि यांचं अनुदान यांच्या हक्काचं अनुदान साहेब आज यांचे लहान लेकरं लहान पोरं आज 15 दिवसापासून कोणी शाळेत जात नाही आहे त्यांच्या अंगावर कपडे नाही आहे साहेब त्यांच्या अंगावर शाळेचे कपडे नाही आहे त्यांच्या घरामध्ये दाना नाही आहे त्यांची खायची सोय नाही आहे पण शासनाच्या वतीने फुल्ल फुलाची मदत म्हणून शासनाच्या वतीने त्यांना मदत जाहीर झालेली आहे. पण अद्यापही 15 दिवसापासून ती मदत यांच्या खात्यामध्ये यांना चेक स्वरूपात देण्यात आली नाही. त्याच्या मागं कोणतं राजकारण आहे का श्रेयवादाचं राजकारण आहे याचं आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही तुमच्या हातानं त्यांना चेक वाटा आम्हाला तिथं बोलू बी नका कारण तुमच्या हातानं त्यांना चेक वाटलं यांच्या घरामध्ये कधी अन्नाचा घात जात असेल आम्ही कधी बाहेर बसून कधी विरोधात म्हणजे आम्हाला काही माहिती नसेल तर आम्ही ते सहन करू पण यांच्या घरामध्ये ते अन्नाचा घास त्या शासनाच्या मदतीचा गेला पाहिजे आणि यांना न्याय येत्या 8 दिवसात भेटला पाहिजे साहेब. येत्या 8 दिवसामध्ये यांना यांचं अनुदान मिळालं नाही तर येत्या 8 दिवसाच्या आतमध्ये साहेब एक आक्रोश मोर्चामध्ये चिखली शहराचा या तहसीलवर शिवसेनेच्या वतीने काढण्यात येईल व याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील अशी मी आपणास कळवतो. विलास भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. 15 दिवसापूर्वी या चिखली शहरात आणि परिसरात अत्यंत अशा भयानक प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस झाला आणि सैलानीनगर असेल माळीपुळा असेल या भागातील गोरगरिबांचं त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आणि कुठेतरी मग केंद्रीय मंत्री या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्या सर्वांना मदतीचं प्रशासनाला आवाहन करून मदत देण्याचं सांगितलं परंतु आतापर्यंत सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही आणि म्हणूनच आमच्या शहराचे शहर प्रमुख विलास गुलाब यांनी त्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आज या तहसीलवर छोटेखानी मोर्चा या ठिकाणी काढला आणि लवकरात लवकर यांना जर न्याय नाही मिळाला तर चिखली शहराच्या वतीने आम्ही या तहसीलवर मोर्चा काढू आणि संबंधित अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसू देणार नाही असे या ठिकाणी सांगतो. 15 दिवस अगोदर झालेल्या अतिवृष्टीमुळे या महिलांच्या घरामध्ये 3 ते 4 फूट असं पाणी गेलेलं होतं. अन्न निवारासाठी ज्या आवश्यक वस्तू असतात हे सगळे विस्कळीत झालेले आहेत, सर्व नाश पावलेले आहेत आणि आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे विलासदादा घोलप जे शहरात एक उत्तम
पद्धतीचं काम करत आहेत. जातीपाती कोणतंही राजकारण न करता 80% समाजकारण आणि 20% राजकारण या पद्धतीने त्यांचं जे काम सुरू आहे त्यांच्या सोबत आज त्यांच्या पाठिंब्यामुळे आज आमच्या ह्या सर्व महिला माता भगिनी इथं आलेल्या आहेत. आणि खूप नम्रतेने आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे, तहसीलदार साहेबांना, की येत्या 8 दिवसात आम्हाला या महिलांना यांचा हक्काचं जे शासनाने प्रशासनाने आणि आमचे केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव साहेब हे यांच्या वतीने जे मदत जाहीर केलेली होती ही यांना अद्यापही मिळालेली नाही. येत्या 8 दिवसात ही मदत त्यांच्या खात्यात जर जमा नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथं आम्ही करणार आहोत. आपका नाम क्या है? साजिदा भी हम यहाँ पर मदद के लिए आए। हमारे घर में बार बार पानी घुस रहा, हमको कुछ भी मदद नहीं मिल रही है. आपण डायरेक्ट चेकद्वारे सानुग्राम मदत देतो. आता शासनाचं KYC करणं बंधनकारक आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला सर्व लागत आहेत. तर त्याच्यामुळे थोडासा विलंब होतो. परंतु माझं सांगणं आहे की जे राहिले असतील ज्यांचे डॉक्युमेंट द्यायचे राहिले असतील त्यांनी द्या आणि ते तात्काळ सर्व जे डॉक्युमेंट तयार आहेत. एकाला पण 1 रुपया भेटला नाही. नाही एकाला पण भेटला नाही साहेब. एकाला पण 1 रुपया भेटला नाही साहेब. ती यादी तशीच आहे. मी घरात मारतो.